तुमची मुलं पालक खात नाहीत, हा पदार्थ बनवा. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आठवड्यातून 2 ते 3 वेळा मागून आवडीने खातील. त्यासाठी एक मूठभर पालक उकळलेल्या पाण्यात 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा, बाजूला काढून थंड करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये स्क्रीनवर दिलं आहे ते सर्व साहित्य घालायचं. मिक्सरला फिरवून छानशी पेस्ट तयार करून घ्यायची. वाटून घेताना लागलंच तर थोडंसं पाणी घालू शकता. त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करायचं. तयार केलेली पेस्ट घालायची आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. सुरुवातीला थोडंही पाणी घालायचं नाही. पेस्ट तयार केली आहे त्यामध्ये पीठ बसेल इतकं मळून घ्यायचं. त्यानंतर लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी वापरू शकता. पीठ मळून झालं की तेल लावायचं. 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर तयार पिठाचे गोळे तयार करायचे आणि तेलावरती याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तयार केलेल्या पुऱ्या तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये सोडायच्या आणि अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळायच्या आणि ते मस्त टम्म फुगलेली पालकची